धर्मजागरण ट्रस्टच्या वतीनं श्री रेणुका माता आणि मातंगी देवी दर्शन रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन 20 डिसेंबर रोजी भवानी मंडप इथं परमपूज्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। 20 ते 29 डिसेंबर दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर मैत्री तृतीयपंथी संघटना आणि श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्था यांच्या वतीनं 600 वर्षांपूर्वीच्या पादुका आणि श्री क्षेत्र सौंदत्ती इथल्या रेणुका देवस्थान समितीचा संबंध या मुद्द्यावरून आक्षेप घेण्यात आला होता। ही रथयात्रा खोटी असून रेणुका भक्तांची फसवणूक करणारी असल्याचा आरोप करण्यात आला होता। याबाबत मैत्री तृतीयपंथी संघटनेनं 23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबतचं निवेदन दिलं होतं। तर श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्था यांच्या वतीनं 25 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन खोट्या रेणुकादेवी रथयात्रेबाबत संबंधितांवर आणि संघटनेवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली होती। ही रथयात्रा खोटी असून श्री क्षेत्र सौंदत्ती इथल्या रेणुका देवस्थान समितीचा यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचा, त्याचबरोबर श्री क्षेत्र सौंदत्ती रेणुका देवस्थान समितीनं याबाबत कोणतीही जबाबदारी स्वीकारली नसल्याचा खुलासा या पत्रकार बैठकीत करण्यात आला होता। या सगळ्या घडामोडींनंतर अखेर धर्मजागरण ट्रस्टनं या दोन्ही संघटनांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे। देवी रेणुका व मातंगी देवी ह्या आदिशक्ती आदिमायेचं अधिष्ठान घेऊन आपण समाजाच्या समोर जावं असा आमचा उद्देश होता। परंतु देवीच्या ह्या परंपरा आणि रूढी ह्या लक्षात न घेता, या संघटनेशी समन्वय न करता काही पत्रक काढल्यामुळं त्याच्यामधले काही दावे जे होते याला काही आधार नसल्यामुळं यामुळं ते देवीचे भक्त नाराज झाले। आम्ही असा जाहीर माफी मागतो की आमच्या या काही दाव्यांच्यामुळं, आमच्या काही पत्रकातल्या गोष्टींच्यामुळं यांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्यांची मी माफी मागतो। परंतु आमचा शुद्ध हेतू लक्षात घेऊन या दोन्ही संघटनांच्या मधला गैरसमज दूर होऊन आमच्यामध्ये एक समन्वय झालेला आहे। भविष्यामध्ये अशी जेव्हा एखादी रथयात्रा काढली जाईल तेव्हा मानाचे जे जग आणि देवीच्या भक्तांचा, देवीच्या रीतिरिवाजांचा योग्य तो विचार करून आम्ही भक्तांच्या समोर जाऊ अशा पद्धतीची ग्वाही देतो। आपल्या कोणत्याही पत्रकामध्ये ही यात्रा सौंदत्तीच्या देवस्थान ट्रस्टनं आयोजित केलेली नाही। आपण देवीचं अधिष्ठान, देवीचे आशीर्वाद मागण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडे गेलो होतो, परंतु त्यांचा आणि या रथयात्रेचा काहीही संबंध नसून देवीच्या पवित्र साडी, मूर्ती ही आपण रथामध्ये ठेवून लोकांच्या आशीर्वादाला ही देवी जावी असा आमचा शुद्ध हेतू होता।